आज रोजी आम्ही नागपूरला शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने भाव मागण्यासाठी जातो। आज या महाराष्ट्रामध्ये चाललं काय की आज निसर्ग असेल, भाव वाढ असेल, भाव कमी असेल, आपल्या शेतकऱ्यावर खूप अन्याय होत आहे। याच्यामुळे काय आहे की शेतकरी पहिलाच हवालदिल झालेला आहे आणि हे अधिवेशन मुंबईला झालं, आज नागपूरला चालू आहे। आम्हाला खूप शेतकऱ्याला आश्वासन दिले जातं, आम्ही मोर्चा काढतो, कामधंदे सोडतो, रस्त्यावर उचलतो, आंदोलन करतो आणि या सर्व शेतकऱ्यांसाठी झटणारा या महाराष्ट्रामध्ये एकच नेता आहे, तो आहे रविकांत भाऊ तुपकर। आज तो व्यक्ती सर्व सण आपला संसार सोडून शेतकऱ्यासाठी झटतो। आज महाराष्ट्रामध्ये जवळपास बरेचसे शेतकरी, लाखोना शेतकरी आहे, परंतु शेतकऱ्याच्या हिताच्या गोष्टी असल्या तर शेतकरी हा घरी झोपतो, शेतकरी संघटित नाहीये। त्याच्यामुळे काय झालं की सरकार झुकत नाही आणि इतर संघटना असेल, पेन्शन धारक असतील, आपले अंगणवाडी सेविका असतील, यांचे हजारोनं लाखोनं मोर्चे निघतात, परंतु दोष आम्ही आमच्या शेतकऱ्यांनाच देतो। हे घोडदडीत घरी झोपतात आणि यांना भाव पाहिजे। अरे रस्त्यावर उतरा, यांना झोकवा, यांना दगड मारा, यांना 2-2 लाख रुपये महिना कशाला पाहिजे आमदार खासदार लोकांना? आपण यांना निवडून देतो, कशासाठी निवडून देतो? आपली एक अपेक्षा असते की बाबा हे संसदेत गेले, विधिमंडळात गेल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांचे भाव वाढवतील। काय करतात हे लोक? हे यांचे स्वतःचे पोट भरतात आणि 25-30 पिढ्याचे पैसा कमवून बसतात। अरे कमवा तुम्ही, परंतु आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांकडे पहा। आज आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ का आणता तुम्ही लोक? निवडणुका आल्या की लोकांच्या घरी जाता, पैसा वाटता, हातपाय पडता। शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय करू राहिले? तिथं मौज मजा करता 5 स्टार मध्ये, काय करू राहिले तुम्ही? हा, जर आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तुम्हाला गावगाव येणं मुश्किल होऊन जाईल। हे आमची शेतकऱ्यांची गावबंदी करू आम्ही आणि येणारा काळ तुम्हाला समजेल, लोकसभा आणि विधानसभा, की शेतकरी काय करू शकतो। शेतकरी आतापर्यंत शेतकऱ्यांना आपलं उग्र धारण केलेलं नाहीये, शेतकरी शांततेच्या मार्गाने चाललेला आहे आणि तुम्ही लोक मजा करू राहिले शेतकऱ्याच्या भरोश्यावर। येणारा काळ तुम्हाला दाखवून देईल की शेतकरी काय असतो। धन्यवाद। हिवाळी अधिवेशन हे नागपूरला फक्त विदर्भातील शेतकऱ्यांचा न्यायाचे प्रश्न सोडवण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हे विदर्भातले आमदार खासदार फक्त उद्योगपतीचे यांचे प्रश्न सोडतात, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडत नाहीत, शेतकऱ्यांना अज्ञान म्हणून सोडून देतात। तर आमचं म्हणणं एकच आहे, विदर्भात जे नागपूरला अधिवेशन आहे हे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आहे, यांना मौजमजा करण्यासाठी नाही आहे। आज सोयाबीनचे भाव खूप पडलेले आहेत, त्यांचा खर्च पण निघत नाही, कापसाचे पण तशीच हालत आहे, त्यामुळे शेतकरी देशोधडीला गेला, पिकाचा कर्जाचा डोंगर त्यांच्या अंगावर झाला। याकडे सरकारचं मुळीच लक्ष नाही आणि यांचे पगार वाढीचं असलं की अर्ध्या घंट्यात 1 घंट्यात यायला काही उपोषण करायची गरज नाही, काहीच नाही, लगेच ठरवायचं, लोकसभेत विधानसभेत पास होते आणि शेतकऱ्यांना हे रडवतात। हे काही यांचं बरोबर नाही। एवढं मी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातून मोर्चाला चाललो शेतकऱ्यांच्या। खरं तर शेतकरी पुत्र म्हणून आम्ही या मोर्चात सहभागी झालो आहे। शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नसल्यामुळे, सोयाबीनला भाव नसल्यामुळे अक्षरशः शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न होत नाहीये। त्यामुळं आम्ही शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात नागपूरच्या हल्लाबोल मोर्चा सहभागी झालो आहे आणि हा पूर्ण ताकदीने हल्लाबोल मोर्चा आम्ही रविकांत भाऊ यांच्या नेतृत्वात करणार आहोत। सरकारने तातडीने दखल घ्यावी, नसता शेतकऱ्यांची काय असतो हे सरकारला आम्ही शेतकरी पुत्र म्हणून दाखवून देऊ।